बस ते फळ टाकून त्या बाजूला, आरसा बाजूला घ्या आणि तुम्ही इकडे या, संकल्प करा. मया कृतस्य स्नपनविधी कर्मणः सांगता सिद्ध्यर्थं भीषणां कन्या विकरवालकेट विलसद्दस्ताविरासेविदां हस्तेश्चक्रधरालकेट विशिकांश्चापङ्गुणन्तर्जनीं विद्राणामनलात्मिकां शशिधरान् दीर्घां त्रिनेत्रां भजे. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः. विश्वजननी माता की, विश्वजननी माता की, विश्वजननी माता की. मूर्तिकार सुद्धा मूर्ती बनवताना सर्वात शेवटचा अवयव जो बनवतो तो म्हणजे नेत्र. कारण मी एकदम एका मूर्तिकाराला विचारलं की बाबा रे याच्यामध्ये काय रहस्य आहे, तुम्ही बाकीचे सगळे अवयव आधी करून घेता आणि नंतर डोळे का करता देवीचे. तर त्याने असं मला सांगितलं की जर का आम्ही आधी डोळे तयार केले आणि नंतर जर का देह तयार करायला घेतला तर आम्हाला पुढचा उरलेला अवयव कोरताच येत नाहीत म्हणून. कारण एकदा जर का आम्ही नेत्र कोरले आणि त्या डोळ्यामध्ये आपण सारखं बघायला लागतो ना तर ती शक्ती त्याच्यामधून संक्रमित व्हायला लागते. ती शक्ती म्हणे आम्हाला पुढे कामच करू देत नाही आणि म्हणून म्हणे सगळ्यात शेवटी आम्ही देवीचे डोळे करतो आणि एकदा देवीचे डोळे करून झाले की कोरीव काम सगळं संपलेलं असतं. तसं आता आपण इथे देवीचे डोळे कोरले सोन्याच्या काडीने. म्हणून सर्वात शेवटचा अवयव की ज्या तिथे ज्या अवयवामध्ये किंवा ज्या इंद्रियामध्ये सर्वात जास्ती तेज असतं असे अवयव कोरण्याचं काम आता आपण सगळ्यात शेवटी केलेलं आहे. आणि ते सुद्धा करताना देवीला इजा होऊ नये म्हणून दक्षता घेतलेली आहे. ती दक्षता अशी घेतली की मध घेतलेली बरोबर, तूप घेतलेलं आहे आणि या मध आणि तूप म्हणजे थोडक्यात म्हणजे ते वंगण असल्यासारखं झालं. आणि मग सोन्याच्या गाडीने सावकाशपणे उजवा डोळा आधी जास्ती तेजस्वी आहे म्हणून पहिल्यांदा उजवा डोळा कोरला आणि मग डावा डोळा कोरला. डोळे कोरल्याबरोबर लहान मुलाला जसं आपण स्नान झाल्यानंतर अंग वगैरे सगळं पुसून झाल्यानंतर आई काय करते पहिल्यांदा तर त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घालते, त्याच्या पायाला थोडस काळं लावते. हे जसं करते तसंच आपण त्याच्या देवीच्या डोळ्यामध्ये काजळ घालतो. आणि आदर्श बच्चादी दर्शक म्हणून मी मगाशी सांगितलं की तेज एकदा संक्रमित त्या नेत्रामधून व्हायला लागलं की ते त्याच्या समोर कोणीही उभं राहू नये असं सांगितलं. पण ते तेज जर का आपण आरशामध्ये जर का एकदा पहिल्यांदा घेतलं तर ते सौम्य होतं, मग कोणालाही उभं राहायला हरकत नाही. म्हणून मग ते तेज आम्ही पहिल्यांदा आरशामध्ये आम्ही अवलोकन केलं. त्या आरशामध्ये अवलोकित होत असताना फळाचा नैवेद्य मुखाजवळ धरलेला होता. म्हणजे त्याचं कारण असं आहे की देवतेने जर का समोर बघितलं तर तिच्या नेत्रातलं तेज सगळं समोर जाईल, मग समोर आपल्याला पाहता येणार नाही. म्हणून तिच्या जर का समोर मुखापाशी जर का फळ धरलं तर ती अर्थात खाली बघेल आणि खाली बघितलं की ते तेज आहे ते जास्ती समोरच्या याच्यावर परिणाम करणार नाही किंवा आपल्याला ते बघू शकतो आपण. आणि म्हणून तो जो नैवेद्य आहे तो मुखाजवळ धरला, तिने खाली बघितलं आणि हे रूप आपण आरशामध्ये बघितलं. म्हणून बाळाला सुद्धा आपण आरसा दाखवतो, लहान मुलाचं कसं आवरून त्याला आरशातलं काही कळत नसतं पण आई त्याला आरशासमोर उभी करते, बघ बाबा तू कसा दिसतोयस, किती सुंदर दिसतोय, किती छान तू टिटी लावली वगैरे वगैरे असं आपण म्हणतो त्या मुलाला. तसं या देवीचं पण आपण कौतुक केलेलं आहे. आणि तिला तिचं रूप त्याच्यावर एक पळीवर पाणी गेला होता त्या भातावरती. नमो रुद्राय. वहिनी तुम्ही थोडंसं पायावर पाणी घ्या तिकडे बाजूला जाऊन. ओम नमो रुद्राय सर्वभूताधिपते. ते कोणाच्या तरी हातात घेऊन जा, मोकळ्या जागेत टाकायचं तर आपण आपल्या जागेवर बसून पाणीचा आधार का उचलल्यानंतर पातेलं ठेवा खाली, मग मूर्ती ठेवा. 3 जण मूर्ती उचलल्या मूर्ती काय बोलत हे पातेलं वरती ठेवायचं. ओम एतावान हा पातेलं चौरंगावर घ्या. ओम एतावान महिमा तुमच्यायामच पुरुषा पादोस्य विश्वा भूतानि त्रिपाद श्यामलं दिवे त्रिपादूर्ध्वे पुरुष पादोस्य हा भवतुनाः
ततो विश्वं व्यक्रामचांसनानिधयभि तस्मात् विराजोदिपुरुषः सजातोत्यरचतपश्चात् भूमिविदोपुरः यत्पुरुषेण हविता भीमाय जलपतिपदा वसन्तोऽस्यादीदाजङ्गेष्णे प्रचरद्रविः संयमकरेण प्रौक्षपुरुषः तेन देवा सूर्यते दिव्य पण सगळे निवून ठेवायचे ना चंद्रमा मनसो जातश्च चौसूर्यो भोजायदा मुखादन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरो जाता नाभ्या आत्मेन्द्रकं विरोधिवाः शक्ति देवताय नमः शक्ति देवताय नमः ओम महाशक्ति देवताय नमः ओम महाशक्ति देवताय नमः ओम महाशक्ति देवताय नमः ओम महाशक्ति देवताय श्री विश्वजननी माता की या स्नानविधीने पूर्ण जातो. या स्नानविधीनंतर जो चाललेला आहे तो धान्य दिवस या ठिकाणी आपण पाहता धान्यामध्ये मूर्तीला बुडवून ठेवलेला आहे. याच्या नंतरचा जो विधी असतो तो म्हणजे चंदनम समर्पयामि मुखवालनार्दे पुष्पवृन्दापूरं समर्पयामि सुवर्णपुष्पार्दे असुरायातुधानाष्टविधाजोरकराग्राः शाकिन्यलुप्तवेदानालुकिन्नपूजनाजभाः ब्रह्मगादित्यगन्धर्वानागाविद्याधरानगः दिक्पालालोकबालाश्चैजविरोनालिकाः जगदांशादिगर्दानो ब्रह्माद्याजमोरजः भाविकनम्माजमेवात्मात्मवरिन्द्राः चैतन्य आहे ते त्याचा साक्षात्कार उद्या आपल्याला होत असतो. म्हणून प्राणप्रतिष्ठा जी होती ती उद्या होती, ती आज होत नाही. आज फक्त ज्या मूर्तीमध्ये आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्या मूर्तीचं शुद्धीकरण केलं गेलं, ती मूर्ती शुद्ध झाली
अवयव तिचे निर्माण झाले. आता उद्या प्राण त्याच्यामध्ये स्थापन केले जाणार आहे आणि मग ती मूर्ती सचेतन होणार आहे आणि मग ती मूर्ती भक्ताशी बोलायला लागणार आहे. भक्त जे बोलतो ते ती ऐकायला लागणार आहे. ते आपल्यासारखा सगळा व्यवहार करायला लागते. जे भक्त जे प्राणप्रतिष्ठा होते. आता याच्यानंतर जो अधिवासन आहे ते म्हणजे निद्रा होत असते देवाची आणि मग आजचा जो विधी असतो सगळ्या प्रतिष्ठापनेचा तो विधी समाप्त होत असतो. आपला इकडे सगळा कार्यक्रम चालू असताना आतमध्ये ते गुरुजी काय करत होते तर आतमध्ये ही जी सगळी आपण स्नपनिर्धी केला या सगळ्या प्राणप्रतिष्ठेकरता जे वापरले जाणारे मंत्र विभाग आहे देवदेवता आहेत या सगळ्यांचा होम आतमध्ये गुरुजींनी संपन्न केला. हा होम होत असताना संपात काढला गेला प्रत्येक आहुतीचा म्हणजे अग्नीच्या माध्यमातून एका कलशामध्ये तेज गोळा करून ठेवलेलं आहे. ते तेज गोळा केलेलं उद्या आम्ही देवीला घालणार आहोत. म्हणजे अग्नीमधून जे तेज निर्माण झालेले आहे ते देवीपाशी उद्या संक्रमित होणार आहे. तर ते आज तेज गोळा करून ठेवायचं. तर देवदेवतांची सगळी स्थापना केली गेली हवन केलं गेलं आणि त्यानंतर बलिदान म्हणून असतं आतमध्ये सावती होते आणि उद्या जे हवन असतं त्याला म्हणतात पूजांग हवन. त्या पूजांग हवनामध्ये देवीला आवडणारं जे श्रीसूक्त आहे या श्रीसूक्ताने 108 आवर्तनांचं हवन केलं जातं. त्याबरोबर हरिद्रोदन म्हणजे हळद कालवलेला भात, चित्रौदन तुळसरौदन म्हणजे तीळ कालवलेला भात, पायस म्हणजे दूध कालवलेला भात असं पंचओदनांचं हवन केलं जातं. असं ते पूजांग हवन उद्या प्राणप्रतिष्ठा उद्या आणि मग देवीची षोडशोपचार पूजा असा एवढा कार्यक्रम उद्या शिल्लक असतो. आणि आज आपण या ठिकाणी थांबत असतो. आजचे जे विधी असतात ते या विधीने समाप्त होतात. अजून पांघरुणं घाला मूर्ती येते काढले का काढले मम्मा ती गाठी ती गाठी दवरत आहे ना झाडीन दवर आडवी हेंगा हा आडवी जवळ ठेवा. आजच्या जणांमध्ये तिथे